घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते सांगते. त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. एक भांडं घेतलं, त्याच्यावरती एक सुती रुमाल हातरायचा आणि घरी बनवलेलं दही घेतलंय, जे असं घट्ट आहे आणि ते या रुमालामध्ये बांधून ठेवायचं. साधारण रात्रभर ते बांधून ठेवायचं. याच्यातलं सगळं पाणी निथळून द्यायचं. हे असं बांधलं ना, की याच्यातलं थेंब थेंब पाणी रात्रभर अख्खं गळलं जातं आणि ते निघतं. म्हणजे श्रीखंड खूप छान तयार होतं. दुसऱ्या दिवशी पाहू शकता बांधलेलं दही असं इतकं घट्ट तयार झालंय. याची घाटण सोडायची. केलेलं सगळं दही एका भांड्यात काढून घ्यायचं आणि त्यामध्ये ते सगळं फेटून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये ज्या ज्या गाठी झालेल्या असतात ना, त्या फुटतात. हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरमधनंही बारीक करून घेऊ शकता. पण टेस्ट थोडीशी बदलते. त्याच्यामुळे जर तुम्ही फेटणं शक्य असेल तर ते फेटूनच घ्या. त्यामध्ये चवीनुसार पिठी साखर घालायची. साखरेला पाणी सुटतं. मग श्रीखंड आहे ना असं पातळ तयार होतं. जर पिठी साखर घातली ना, की त्याला थोडासा ओलावा येतो. हे एकजीव एकत्र होतं, पण खूप जास्त पातळ किंवा पाणी होत नाही. 4-5 मिनिट याला सतत फेटत राहायचं. त्यानंतर आवडीप्रमाणे याच्यात विलायची पावडर घालायची. ऑप्शनल आहे, नाही घातली तरीही चालेल. पण फेटून घेऊन याला पाहू शकता अगदी श्रीखंडासारखं टेक्स्चर आलंय आणि विलायची फ्लेवरने आणखीन हे छान लागतं. हे असं इतक्या सोप्या पद्धतीनं तयार होतं घरगुती श्रीखंड. त्याआधी घरगुती तुम्ही कधी श्रीखंड बनवलंय का? आणि आता करायला आवडेल का? हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.